आज आपण सर्वजण आय थिंक वी हॅव एंटर्ड द 10th वीक. आपण आज आता 10वा आठवडा आहे आय बिलीव्ह, की आपण सर्वजण मध्यस्थीची ही प्रार्थना करत आहोत. लास्ट वीक ॲक्चुअली असं मनात विचार आला, की हळू आता हे लॉकडाऊन उघडत आहे. इनफॅक्ट आज परत वीकेंडसाठी त्यांनी निर्बंध घातलेत. बट नेव्हरदलेस असं आपल्याला वाटतं, की लॉकडाऊन उघडत आहे, थोड्याशा गोष्टी सुधारत आहेत. मग तरी पण मध्यस्थीची प्रार्थना जी आपण करत आहोत, ती किती दिवस करायची किंवा कशी करायची? नाव आय वॉन्ट टू गिव्ह यू अ थॉट टू थिंक अबाउट. काही सर्वेज केले गेलेले आहेत मागच्या महिन्यामध्ये आणि चर्चेसनी आणि काही ख्रिश्चन ऑर्गनायझेशन्सनी, आणि त्यांच्याकडनं असे रिपोर्ट्स आलेले आहेत की नुसतं फक्त गुजरातमध्ये 150 पाळक जे आहेत, पास्टर्स जे आहेत, ते वारलेले आहेत. इवन इन पुणे, आज पण आपण बघतो पुणे, महाराष्ट्र आणि असे बरेच काही ठिकाण आहेत जिथं अनेक पालकांचे जे आहेत ते लोक या काळातून जात असताना दे हॅव लॉस्ट देअर लाईफ्स. सी नाव आय अंडरस्टँड की थिंग्स आर गेटिंग बेटर, बट थिंक अबाउट देअर फॅमिलीज. आज असे अनेक परिवार आहेत, असे अनेक कुटुंब आहेत ज्यांच्यासाठी हे पॅन्डेमिक काही सुधरत नाहीच आहे. अजून देखील त्यांना ह्या त्रासातून जावं लागतंय. रोज ते लोक मनाच्या वेदनातून जात आहे आणि त्यांना ह्या सगळ्यातनं जात असताना फार अवघड असं होत चाललेलं आहे. सो टुडे वी आर गोइंग टू ट्राय अँड अंडरस्टँड हाऊ टू प्रे फॉर आवर फॅमिली. दीज आर आवर ब्रदर्स अँड सिस्टर्स. हे आपले सर्व भाऊ आणि बहीण आहेत ख्रिस्तामध्ये, अँड वी आर गोइंग टू प्रे फॉर देम, फॉर आवर फॅमिली. बरोबर आहे. आणि आपण काही आठवड्यांपूर्वीपासून जे प्रकारचे आपण पद्धत पाहिले की कशा प्रकारे देवाच्या अनेक सेवकांनी प्रार्थना केली होती, त्याच्यामध्ये आपण मागच्या आठवड्यामध्ये वी सॉ द प्रेयर ऑफ डेव्हिड, जो ॲक्च्युली कन्फेशन करतो. वी सॉ द पॉवर ऑफ कन्फेशन. ओके, अँड सो टुडे we are going to come back to one of my favorite characters. Suddenly I am finding so much interest in this character, it is becoming my favorite. Okay, आपण सर्वजण जे आहोत ना, आपण सर्वजण गणनाचं पुस्तक उघडूया. लेट अस ऑल ओपन द बुक ऑफ नंबर्स अँड वी आर गोइंग टू सी फ्रॉम द चॅप्टर नंबर 12. आपण गणना ह्याचा 12वा अध्याय उघडूया आणि त्याचा पहिल्या वचनापासून आपण वाचणार आहोत. If any of you have ever studied this particular book or have ever read this chapter, आपल्याला हे लक्षात येतं की या चॅप्टरमध्ये स्पेशली या काही वचनांमध्ये जे आपण वाचणार आहोत, इथं एक गडबड झालेली आहे. देवाच्या सेवकांद्वारे आणि देवाच्या दासांद्वारे गडबड झालेली आहे, आणि म्हणून देवाचा खूप मोठा न्याय तिथं झालेला आहे. अँड वी सी की त्या सगळ्यांमध्ये एक मोठं पाप घडलेलं होतं. आणि ते कुठलं माहिती आहे का, की प्रभूचा जो सेवक होता मोशे, त्याची बहीण मिरियम, ओके, ती जी होती तिच्याद्वारे मोशेच्या विरोधामध्ये पाप घडलं होतं. नाव इफ यू वुड अंडरस्टँड दॅट व्हॉट इज दिस काइंड ऑफ सिन, तर असं म्हटलं गेलेलं आहे की ती मोशेच्या विरोधात अशी म्हणती की प्रभूने ह्यालाच सर्व ज्ञान दिलंय का, किंवा ह्याच्याशीच तो बोलतो का, मग आमच्याशी का नाही बोलत तो, असं ती आणि आरोन एकमेकांशी तिथं डिस्कशन करत होते. इफ यू ट्राय टू अंडरस्टँड द प्रॉब्लेम देअर, वन ऑफ द बिगेस्ट प्रॉब्लेम्स देअर दॅट वॉज हॅपनिंग वॉज द सिन ऑफ एनवी. एनवी म्हणजे काय माहिती का, की दुसऱ्यांच्या बद्दल अशा प्रकारचे मनामध्ये भावना येणं की त्यामध्ये आपल्याला असं वाटतं की ह्या गोष्टी त्याच्याकडे का आहेत आणि माझ्याकडे का नाही. वी नीड टू फिगर आउट दिस वन थिंग. सी, जेलसी अँड एनवी इज टोटली डिफरंट. जेलसी म्हणजे काय माहिती का, की दुसऱ्यांकडे काहीतरी ज्यांच्याबरोबर चांगलं घडते किंवा चांगलं असेल काय कोणाकडे वस्तू, तर त्या गोष्टीला बघून मनामध्ये वाईट वाटणे, खंत होणे, की यू फील सॅड की वाय डोंट आय हॅव दॅट, ओके, किंवा ह्याच्याबरोबरच असं का होतंय, ओके, यू आर जेलस. बट यू नो वॉट एनवी इज? एनवी म्हणजे एकमेकांबद्दल आपण ज्या वेळेला बघतो त्यांच्याकडे की त्यांचं चांगलं होते किंवा त्यांचंच सगळं व्यवस्थित होतंय, त्यामध्ये अशी भावना निर्माण होणं की ते आपल्याबरोबर का नाही, why not with us? See, jealousy is in fact one step, but envy is the second step of jealousy. पहिले मनुष्य जेलस होतो,
त्याला असं दुसऱ्याकडे काय ते बघतो, त्याच्याने त्याला जेलसी निर्माण होते आणि मग तो पुढे जाऊन एन्व्हियस होतो. म्हणजे काय, तो त्याच्याबद्दल असा विचार करू लागतो की ही गोष्ट माझ्याबरोबर का नाही, किंवा मला का नाही दिलं देवाने. अँड इट इज टोटली डिफरंट. आणि आपण असा नेहमी विचार करतो की प्रभू, वाय हिम, वाय हर अँड वाय नॉट मी. आणि शक्यतो ही जी भावना असते ना, ही जी प्रकारची जी एज असते ना, की इट हॅपन्स ड्युरिंग द टीन एज. युजली लहान मुलांपासून ह्या गोष्टी सुरू होतात. तुम्ही बघा, एका दोन मुलांना जर एक गोष्ट दिली, वेगवेगळी दिली, तर मोस्ट मोस्ट प्रॉबेबली दुसरा मुलगा जो लहान असतो ना, तो काय म्हणतो, मला त्याच्याकडे जे आहे ना ते मला पाहिजे. सो एनवी कम्स आफ्टर जेलेसी. आता हा जो पाप आहे किंवा दिस पर्टिक्युलर सिन, दिस इज हॅपनिंग बिटवीन द सिबलिंग्स, मिरियम, आरोन आणि मोझेस. या तिघांमध्ये हा प्रॉब्लेम निर्माण झालाय. आणि आता तिथं काय होत आहे आपण ते वाचणार आहोत. लेट अस सी व्हॉट हॅपन्स हिअर अँड हाऊ वी कॅन अंडरस्टँड की आपण देवाजवळ मध्यस्थीची प्रार्थना अजून चांगल्या रीतीने किंवा उत्तम रीतीने कशी करू शकतो. पाहूया आपण गणनाचा 12वा अध्याय, आणि मी तुमच्या सर्वांसाठी पहिलं वचन वाचत आहे. आणि मिरियाम व आरोन ही मोशेच्या विरोधात बोलली, कारण त्याने कुशीण बायको विवाहून घेतली होती. त्याने तर कुशीण बायको विवाहून घेतली होती. सी दिस पर्टिक्युलर वर्स, यू कॅन सी व्हॉट इज हॅपनिंग हिअर. त्याचं स्टार्टच असं म्हणलंय की मिरियाम व आरोन ही मोशेच्या विरोधात बोलली किंवा विरुद्ध बोलली. in English it is written they began to talk against Moses. आता हे फक्त असे तसे त्याचे भाऊ बहीण नव्हते. इनफॅक्ट दे वर सिबलिंग्स. ओके, ते एकमेकाचे रिअल भाऊ बहिणी होते. आणि आपण हे पाहतो की इन अ गॉडली फॅमिली ऑल्सो दिस प्रॉब्लेम वॉज एक्झिस्टिंग. हा प्रॉब्लेम होता की त्यांना एकमेकांबद्दल असं हेवा होत होती किंवा त्यांना एनव्हियस फील होत होतं. आणि हे असे तसे बहीण भाऊ नव्हते, तर इनफॅक्ट मिरियम आणि आरोन जे होते ना, ते मोशेचे मोठे भाऊ आणि मोठी बहीण होती. They were elder sister, and Aaron was actually a elder brother. आणि आपण हे पण पाहतो की मिरियम जी होती ना, ती अशी तशी मुलगी नव्हती, किंवा इन दिस पर्टिक्युलर केस ती अशी तशी स्त्री नव्हती, मोठी बाई अशी तशीच नव्हती. शी वॉज ऍक्च्युली अ प्रॉफिटेस. माहितीये, ती भविष्यवक्ता होती. शी यूज टू प्रॉफेसाय फॉर द लॉर्ड. निर्गम 15 मध्ये आपण हे बघतो की ज्या वेळेला ते लाल समुद्र दुभागत असतो ना, तर इनफॅक्ट शी इज द वन लीडिंग द पीपल सेलिब्रेशन मध्ये अँड प्रेज मध्ये, अँड शी इज द वन हु इज प्रॉफेसाय. वी आर टोल्ड दॅट मिरियम, मोशेची ही बहीण जी आहे, जिनी ऍक्च्युली त्याला लहानपणी त्याचा जीव वाचावा म्हणून तिला तिच्या आईने बनवलेल्या त्या बास्केटमध्ये ठेवून त्याला सोडवलं होतं, आणि मग ती पाहती की कुठं गेली, सगळं निरोप येऊन आईला देती. हीच त्याची मोठी बहीण पुढे जाऊन देवाच्या वचनांसाठी किंवा देवाच्या कार्यासाठी एवढं मोठं देव तिला हुद्दा देतो की शी बिकम्स अ प्रॉफिटेस. तरी देखील आपण पाहतो की ती आता इथं मोशेच्या विरोधात बोलत आहे. एवढंच नाही तर आरोन, ट्राय टू फिगर आउट, आरोन वॉज नॉट जस्ट अ नॉर्मल पर्सन. इनफॅक्ट पूर्ण इस्रायली समाजामध्ये या घराण्यामध्ये आणि विशेष करून आरोनासाठी एक मोठा हुद्दा देवाने लावून दिला होता. दॅट मीन्स ही हॅड अ प्रॉमिनंट रोल. खूप मोठा त्याला एक काम दिलं होतं देवानी, आणि ते काय होतं, ही वॉज द फर्स्ट हाय प्रीस्ट. कॅन यू इमॅजिन? ऍक्च्युअल मध्ये हाय प्रीस्ट होणं, मुख्य याजक होणं, हे काय साधी गोष्ट नव्हती, छोटी गोष्ट नव्हती. आणि हा याजक असं पण नाही की वंशावळीतनं आलेला होता की ह्याला ठीक आहे, हे काय कारण नाही, पण हाच आता नेमला जाईल अकॉर्डिंग टू गॉड्स लॉ. इनफॅक्ट ही वॉज चोजन बाय गॉड. तो देवानी त्याला निवडलेलं होतं की हा माझा आता काय होणार आहे, पहिला मुख्य याजक होणार आहे. ही हॅड अ बिगर रोल टू डू. पण मिरियम आणि आरोन जे होते ना, हे दोघं जण मोशे सारखे, त्यांच्या धाकट्या भावासारखे ते नव्हते. दे वर नॉट इन द सेम स्टॅचर. म्हणजे काय, बिहेवियर वाईज, विजडम वाईज ते लोक तसे नव्हते. त्यांचा जो लहाना भाऊ होता, धाकटा भाऊ होता, त्याच्यासारखे ते नव्हते. मोशे हाच जो पूर्ण कॉंग्रिगेशनचा लीडर होता. आणि आपण पाहतो की एव्हिडेंटली या तिघांमध्ये काही ना काहीतरी एक जेलसी फॅक्टर, एनव्ही फॅक्टर, हेवा आहे, मत्सर आहे.
आणि या गोष्टीमुळे काय होतं, त्यांच्या मनामध्ये नको ते विचार सुरू होतात. आणि आता इथं पहा, असं म्हटलेलं आहे की ते लोक मिरियम आणि आणि आरोन जे आहे, हे दोघं काय करतात, ते मोशेच्या विरोधात बोलले. कारण काय लिहिलंय, कारण त्याने कुशीन बायको विवाहून घेतली होती. आता इथं आपल्याला कारण दिलंय बरं का. कारण असं दिलेलं आहे की कारण त्यांनी कुशीन बायको विवाहून घेतली होती. आता नाव टेल मी दिस, हाऊ ओल्ड इज मोझेस? मोझेस इज प्रॉबब्ली मोर दॅन 80 इयर्स ओल्ड आत्ता, हे की नाही? 80 वर्षापेक्षा तो मोठा आहे. मोशेचं लग्न कधी झालं होतं? जवळजवळ 40व्या वर्षी, तो मिस्रातून निघाल्यानंतर. मोशेची पहिली बायको कोण होती? किंवा मोशेची बायको कोण होती? इनफॅक्ट झिपोरा. ती कुठली होती? शी वॉज अ मिडियनाइट. ती मिद्यानातली होती. आठवतं? ज्या ठिकाणी मोशे ऍक्च्युअलमध्ये जाऊन 40 वर्ष तो घालवतो, एक मेंढपाळ म्हणून तो जगतो, त्या ठिकाणी त्याची ती बायको असती, सिपोरा. एव्हिडेंटली मोशेची बायको जी आहे ती एव्हिडेंटली वारलेली आहे किंवा शी इज डेड. अँड दॅट इज वाय मोशे हॅड टेकन अ न्यू वाईफ. मोशेनी एक नवीन बायको करून घेतली होती. आणि ती कोण होती? आता ही कुशीन बायको होती. शी वॉज अ कुशाईट वुमेन. म्हणजे काय, इथोपियन वुमेन होती ही, दुसरी होती. दिस इज प्रॉबब्ली समथिंग तुम्ही कधी हे ऐकलं नसेल, बट थिंक अबाउट दिस. जर ही झिपोराच असती तर तिचं नाव झिपोरा इथं का मेन्शन नाहीये? आणि जरी ही झिपोरा असती तर मिरियमला आत्ता प्रॉब्लेम का निर्माण झालेला आहे? 40 वर्ष होऊन गेले लग्नाला, बरोबर आहे ना? आरोनाला आत्ताच प्रॉब्लेम का सुचलेला आहे? कारण तो पहिल्यापासून त्याचं लग्न झालं होतं. देवानी त्याला निवडायच्या अगोदर त्याला लग्न त्याचं झालं होतं. इनफॅक्ट त्याला मुलगा पण झालेला होता. मग त्याला प्रॉब्लेम कसा झालाय ह्यांच्या मोशेच्या बायकोशी? ते काहीच करू शकले नसते. दे हॅड टू एक्सेप्ट. बट सी, असं म्हणलेलं आहे कारण त्याने कुशीन बायको विवाहून घेतली होती. आता इथं तुम्ही बघा, त्या लोकांना या गोष्टींचा प्रॉब्लेम सुरू झाला. आणि बोलतं कोण आहे पहिले? तर मिरियम बोलतीये. कारण असं म्हटलेलं आहे की मिरियम आणि आरोन मोशेच्या विरोधात ते बोलली. ओके. इनफॅक्ट इफ यू ट्राय टू अंडरस्टँड, त्याचं जर मूळ हिब्रू शब्द जर काढलं ना, दॅट द वर्ड टॉक और स्पेक किंवा मग बोलली, तर तो ना एका फेमिनिन फॉर्म मध्ये आहे. जसं मराठीमध्ये बोलली किंवा बोलला, हे दोन्ही वेगवेगळे आहेत ना, अर्थ सेम आहे, पण आपल्याला हे दर्शवतो की कोण बोलत आहे, एक स्त्री बोलत आहे किंवा एक पुरुष बोलत आहे. या ठिकाणी जो शब्द वापरला गेलाय मूळ हिब्रू भाषेमध्ये, तो एक फेमिनिन वर्ड आहे. दॅट मीन्स दॅट इट वॉज मिरियम हू वॉज टॉकिंग. मिरियम होती जी ऍक्च्युअल मध्ये पहिले लीड करत होती हे डिस्कशन. ती आर्ग्युमेंट लीड करत होती आरोना बरोबर. आणि म्हणूनच तुम्ही पहा, तिचं नाव पण पहिलं लिहिलेलं आहे. तिचं नाव पण इथं पहिले लिहिलं आहे या दोघांच्या मध्ये. आणि एवढंच नाही तर तिच्या बरोबरच दंड होतो किंवा तिलाच दंड देव देतो. आपल्याला हे तर माहित आहे की आरोन जो आहे तो नाहीतरी एक मोठा लीडर नव्हताच. तो एक चांगला लीडर कधीच बनू शकला नाही. कारण ज्या वेळेला मोशे 40 दिवस वर गेला होता सिनाई पर्वतावर, त्यावेळेला आरोन काय करतो? आठवतं ना, तो खाली काय करतो? लोकांनी त्याला सल्ला काय दिला की तू आमच्यासाठी देव बनव, तर तो इमिडिएटली येतो आणि तो स्वतःसाठी काय करतो? त्यांना सांगतो, ठीक आहे, या बाबा तुमचे सगळं सोनं नाणं टाका. आणि त्यांनी त्यांच्यासाठी एक वासरूचं एक देव किंवा आयडल बनवून दिलं होतं. वी अंडरस्टँड दॅट ॲरोन ॲक्च्युअली फेल्ड इन हिज लिडरशिप वन टाइम. आता तुम्ही बघा, मिरियम प्रश्न काय विचारती? ठीक आहे, मिरियम ज्या वेळेला प्रश्न विचारती ना, तर ती काय प्रश्न विचारत आहे की की कारण ह्यांनी कुशीन बायको करून घेतली होती. तर ती ज्या वेळेला हे प्रश्न विचारतीये किंवा ती ज्या कारणाने त्यांचा वाद सुरू झाला होता की मोशेने कुशीन बायको कशी काय करून घेतली, ट्राय टू अंडरस्टँड. शी इज मेकिंग अ व्हॅलिड पॉइंट. तिचा प्रश्न तिथं व्हॅलिड आहे. एका प्रकारे ती जे बोलतीये ना, ती ते चुकीचं नाही बोलते. कारण तुम्ही विचार करा, ती काय म्हणेल, अरे मोशे तू तर ह्यांचा लीडर आहे इब्री लोकांचा, मग तुला इब्री लोकांमधूनच कोणाशी तरी लग्न केलं पाहिजे होतं की नाही? कुशीन बायको का आणलीस तू? तू कम्युनिटीच्या बाहेर जाऊन का लग्न केलंस? सी, द क्वेश्चन इज राईट, क्वेश्चन इज व्हॅलिड. तिने प्रश्न जो केला ना किंवा तिचा मुद्दा जो होता ना, तो एका प्रकारे बरोबर होता. पण नोटिस व्हॉट इज रॉंग. वन थिंग दॅट वॉज रॉंग वॉज हर मोटिव्ह. ती ज्या गोष्टीमुळे ही चर्चा करू लागली, ज्या गोष्टींमुळे तिने आणि आरोन आणि मोशेच्या विरोधात ते बोलू लागले, त्याच्या मागचं जे उद्देश होता, त्याचं मागचं जे कारण होतं,
आतली मनातली डिसेप्टिव्ह मोटिव्ह जी होती ना, ती काय होती आपण जाणून घेऊया. लेट अस सी व्हॉट वॉज रिअल मोटिव्ह. वर्स 2 आपण वाचूया. आणि त्यांनी म्हटले, यहोवा केवळ मोशेकडूनच बोलला आहे काय? आम्हाकडूनही तो बोलला नाही काय? आणि यहोवाने ते ऐकले. काय म्हणलंय तिथं? असं म्हणलंय की ते दोघं जण ज्या वेळेला चर्चा करू लागले, तर त्याच्यानंतर ही प्रश्न काय करते बघा. तिला प्रॉब्लेम काय होता? तिला प्रॉब्लेम होता की ह्यानी कुशीन बायको करून घेतलेली आहे, पण ती प्रश्न काय करते? यहोवा ह्याच्याशीच बोललाय का? दिस इज द रिअल मोटिव्ह. ती मोशेच्या विरोधात बोलण्यामागचं तिचा मेन कारण किंवा आरोनानी आणि तिचा मेन मोटिव्ह काय होता की ते लोक कशाबद्दल ते जेलस होते किंवा एनवियस होते? मोशेबद्दल, की देव ह्याच्याशीच बोलतोय. ह्याला वाटतं हाच सर्वात मोठा लीडर झालेला आहे. एनवियस भावना म्हणजे असं वाटून घेणं की ह्याच्याबरोबर जे आहे ते आमच्याबरोबर का नाही. तिने प्रश्न जो केला तो बरोबर होता की ह्यानी कुशीन बायको कशी काय करून घेतली, पण त्या कुशीन बायको करण्यामागे ऍक्च्युअल मध्ये तिचा जो हेतू होता ते विचारण्यासाठी, तो हेतू जो होता ना, तो काय होता की देव ह्याच्याशीच एकट्याशी कसं काय बोलू शकतो. म्हणजे ती भावना, आणि ती भावना कुठली होती? इट वॉज ऑफ एन जेलसी फॅक्टर अँड एनवियस फॅक्टर. करेक्ट. ती अशी म्हणत असेल की देव काय हाच सगळ्यात मोठा आता आमचा सरदार झालाय का? देव फक्त मोशेशीच बोलतो का? हा प्रश्न ऍक्च्युअल मध्ये विचार आलेला किंवा मनात संशय आलेलाचा प्रश्न नाहीये. हा ऍक्च्युअल मध्ये प्रश्न जो आहे ना, त्याच्या मागे एक हेतू आहे, एक इमोशन जुडलेला आहे, आणि तो म्हणजे काय होता? हेवा किंवा एका प्रकारचा मत्सर किंवा एनवी. नाव सी व्हॉट गॉड डज. देव ते ऐकतो. बरोबर आहे. देव ते ऐकतो आणि तो म्हणत असेल की बरोबर आहे मिरियम, तू प्रश्न जो केलाय तो एखादा एक वेळेस तो व्हॅलिड आहे, तो क्वेश्चन इज राईट. पण आपण ह्या गोष्टींचं पण लक्ष ठेवलं पाहिजे की आपण जो प्रश्न विचारतो तो कुठल्या हेतूने विचारत आहोत. कधी कधी तुम्ही विचार करा ना, आपण पण काही काही गोष्टींसाठी असा प्रश्न विचारतो, कधी कधी कोणाची तरी खिल्ली उडवतो किंवा मस्करी करतो. काय इंटेन्शन काय असतं? कारण कधी कधी आपल्याला त्या लोकांपासून त्या लोकांची हेवा व्हावी लागली असते की ह्यांच्या बरोबरच एवढं चांगलं का? वाय डू दे हॅव दिस पोझिशन? वाय आर थिंग्स हॅपनिंग गुड विथ देम? कधी कधी आपण मिरियम सारखं व्हॅलिड क्वेश्चन करतो. जसं तिने क्वेश्चन काय केलंय, व्हॅलिड आहे की ह्यानी कुशीन बायको जी केली ती नव्हती केली पाहिजे. इट्स राईट. बट सी द मोटिव्ह इज रॉंग. पूर्णपणे तिच्या अंतःकरणामध्ये जी भावना आहे ना ती चुकीची आहे की ह्याच्या बरोबरच का? आता तुम्ही विचार करा, कधी कधी ही जी भावना आहे ना ती अशा प्रकारे रूप घेते की आपण ज्या ज्या वेळेला लोकांची प्रश्न करतो किंवा देवाला प्रश्न करतो, तर त्याच्या मागे आपल्या पण प्रश्नाच्या मागे हीच भावना असते. कधी कधी आपण एकमेकांची खिल्ली उडवतो किंवा मस्करी करतो ना, तर आपण तुम्ही बघा, वी डोंट रिअली ऍक्च्युअली मीन दॅट जोक, बट वी से दॅट जोक बिकॉज वी आर एनवियस अबाउट दॅट पर्सन. आपल्याला असं वाटू लागलं की ह्याच्याबरोबरच चांगलं होतंय, ह्याला तुमचंच चांगलं चाललंय किंवा तुमचंच बरं होतंय, असं मनात येतं ना कधी कधी विचार. किंवा मग आपण ही जी भावना आहे ना, अजून एक लक्षात घ्या. वन मोर ड्रॉबॅक ऑफ दिस सिन, एनव्हीएस, बिंग एनव्हीएस किंवा हेवा असणं, आणि ह्या गोष्टीचा अजून एक मोठा ड्रॉबॅक काय माहितीये का? की आपण लोकांना आपल्यापासून दूर करू लागतो फॉर नो रिझन. कारण आपल्याला काय वाटतं की ह्या लोकांबरोबर सगळं चांगलं होतंय, ठीक आहे. आपण अचानक असं करतो बघा तुम्ही, हळूहळू वी स्टार्ट टॉकिंग लेस विथ देम, वी स्टार्ट आयसोलेटिंग फ्रॉम देम. काय कारण नसतं पण आपण त्यांच्याशी हळूहळू कमी बोलू लागतो आणि त्याच्यानंतर संबंधच तुटून जातो. कारण काय होतं? आपल्या मनात ही भावना आली की ह्यांच्या बरोबरच असं का? देव आम्हाला का नाही हे करत, किंवा आम्हाला देव असं का नाही देत? वाय डोंट यू टॉक टू हिम एनी मोर? आपण जर हा प्रश्न केला ना आपल्या स्वतःला, की एक व्यक्ती घ्या आपल्या जीवनामध्ये ज्याच्याशी आता आपण सोडून दिला असेल. प्रश्न हा आहे की आपण त्याच्याशी बोलायचं का सोडून दिलं आहे? जर काही कारण नाहीये तर वाय वी स्टॉप टॉकिंग? द रियालिटी इज एनवी. हे एक हिडन सिन आहे ज्या या ठिकाणी मिरियमद्वारे आणि आरोनाद्वारे होत होतं. त्यांना मोशेचा हुद्दा, मोशे ज्या प्रकारे लोकांना लीड करत होता, देव ज्या प्रकारे फक्त मोशेचीच बोलत होता, त्या गोष्टीचं त्यांना काय व्हायला लागलं होतं? एका प्रकारे जेलसी, ज्याचं रूपांतर एनवी मध्ये झालं होतं.
आणि म्हणूनच आपण पण ज्यावेळेला एका प्रकारे लोकांना प्रश्न करतो किंवा कोणाची तरी मस्करी करतो बोलण्यामध्ये, किंवा काही लोकांना आपल्यापासून जर दुरावतो काही कारण नसताना, आपण हा प्रश्न केला पाहिजे की हा कशामुळे मी करत आहे या गोष्टी. इज इट बिकॉज की माझ्या मनामध्ये ह्या लोकांबद्दल वैरभाव निर्माण झालेला आहे विनाकारण? त्यांच्यासाठी चांगल्या होणाऱ्या गोष्टींना बघून मी माझ्या मनामध्ये असे विचार आणलेत की माझ्याबरोबर का नाही, ह्याच्याबरोबरच चांगलं का? आता तुम्ही बघा इथं काय होतं. मोशे हे ऐकत नाही, ओके, पण देव ऐकतो. द लॉर्ड हर्ड इट. आपण असा विचार करतो ना, ठीक आहे, हे विचार माझ्या मनात आले, त्यांना कुठून कळेल? लॉर्ड हिअर्स एव्हरीथिंग. देव सगळं पाहतो, देवाला सगळ्या गोष्टी माहिती आहे की नाही, त्याला मनातले विचार देखील तो जाणतो. आणि पाहूया आपण मग त्याच्यानंतर काय म्हटलेलं आहे. 3ऱ्या वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, मोशे हा मनुष्य तर फार नम्र होता, भूमीच्या पाठीवर असलेल्या सर्व मनुष्याहून फार नम्र होता. In English, it is written that he was a very humble man and more humble than anyone else on the face of the earth. पूर्ण पृथ्वीमध्ये सर्व मनुष्यांमध्ये सर्वात जास्त नम्र व्यक्ती हा होता. आपल्याला कसं माहित? आता तुम्हाला जर असं लक्षात येत असेल, या पुस्तकाचं ऑथर कोण आहे, कोणी लिहिलंय हे पुस्तक? गणना याचा ऑथर जो आहे तो मोशे आहे. मग तुम्ही म्हणाल की मोशे स्वतःहून कसं काय लिहितो स्वतःबद्दल असं? दॅट इज जस्ट प्राईड, इजंट इट? इनफॅक्ट तुम्ही जर विचार केला तर दिस इज नॉट हिज प्राईड, दिस इज द होली स्पिरिट्स लीडरशिप. पवित्र आत्म्याने जे त्याला लीडरशिप दिलं होतं ना, की तुला नाही पटत आहे ना, हे लिहावंसं नाही वाटत आहे ना, तरी तू लिही. तुम्ही म्हणाल असं कसं? ट्राय टू इमॅजिन दिस. मोशेनी पुढे जाऊन ड्युट्रॉनॉमी मध्ये त्याच्या मरणाबद्दल पण लिहिलेलं आहे. पुढे जाऊन यहोशुआ कसं काय त्याचं टेक ओव्हर करतो त्याच्याबद्दल पण लिहिलेलं आहे. आता तुम्ही विचार करा, त्याच्या मरणाबद्दल लिहिणं, ते यहोशुआच्या टेक ओव्हर करण्याबद्दल लिहिणं, हे देखील त्यांनी कसं काय लिहिलं मग? इनफॅक्ट दिस प्रूव्स हिज अथॉरिटी ऑफ ऑथरशिप, की त्यांनीच हे पुस्तकं का लिहिले असतील? कारण पवित्र आत्मा त्याला हे दाखवत होता की हे लिही, कारण हे तुला पटत नसेल जरी तरी तू लिहायलाच पाहिजे. अजून एक गोष्ट अशी आहे की लोक विचारतात, नाही नाही असं का लिहिलंय, पण ह्याची बढाई का केली गेलेली आहे, स्वतः लिहितोय तो. तुम्ही विचार करा, पवित्र शास्त्रामध्ये कधीच कुठले कोणाचे अवगुण देखील लपवले गेलेले नाहीयेत. काय म्हणलंय? शल्मोनाचे इतके बायको होते, इतके उपपत्न्या होत्या, दाविदानी अशा प्रकारचा पाप केलं. कुठं लपवलंय का देवानी या पापांना? कुठं त्यांनी झाकून ठेवलंय का या पापांना? आपल्याला पाहिजे असतं तर कळू पण दिलं नसतं. जर तो पापांचा उलगडा करतो, जर तो त्या गोष्टींचा पण उलगडा करतो ज्या गुपित गोष्टी आहेत, आणि त्यांनी ते पण आपल्यापासून लपून ठेवलेलं नाहीये जर पवित्र शास्त्रामध्ये, तर त्यांनी ही गोष्ट का लपून ठेवली असती? इनफॅक्ट ह्या गोष्टीबद्दल प्रभूला अभिमान होता की मोशे सारखा सेवक माझा या पूर्ण जगामध्ये त्या क्षणाला कोणीच नव्हता. इतका नम्र व्यक्ती जो आहे, ज्याच्यामुळे आज मी माझ्या पूर्ण घराण्याला किंवा माझ्या पूर्ण इस्रायल देशाला मी त्यांच्या देशामध्ये किंवा जागेमध्ये घेऊन यायचा प्रयत्न करते. इट इज ओनली हॅपनिंग बिकॉज ऑफ मोझेस अँड ही इज हंबल. त्यांनी स्वतःला नम्र करायसाठी तयारी दाखवली होती. आणि म्हणूनच आता आपण पाहूया की पुढे काय घडत आहे. नाव वी आर गोइंग टू बी रीडिंग द होल स्टोरी. 4थ्या वचनापासून मी पुढे वाचत आहे. प्लीज रीड अलॉंग विथ मी. मग यहोवा एकाएकी मोशेला व आरोनाला व मिर्यामाला म्हणाला, तुम्ही तिघे जण बाहेर सभामंडपाकडे या. तेव्हा ते तिघे बाहेर आली आणि यहोवा मेघाच्या खांबात उतरून येऊन मंडपाच्या दारी उभा राहिला. आणि त्याने आरोनाला व मिर्यामाला बोलावले. तेव्हा ते तिघे पुढे आली. मग तो म्हणाला, आता माझ्या गोष्टी ऐका. तुम्हामध्ये कोणी भविष्यवादी असला तर त्याला मी यहोवा दृष्टांतात प्रगट होईन, स्वप्नात मी त्याच्याशी बोलेन. माझा सेवक मोशे तसा नाही, तो माझ्या सगळ्या घरात विश्वासू आहे. मी त्याच्याशी मुखाभिमुख होऊन, म्हणजेच फेस टू फेस, त्याला प्रत्यक्ष दर्शन देऊन त्याच्याशी बोलत जाईन आणि कूट वाक्यांनी त्याच्याशी बोलणार नाही. म्हणजे आय एम नॉट गोइंग टू टॉक विथ हिम इन रिडल्स, है ना, स्पष्टपणे. आणि तो यहोवाचे स्वरूप पाहिल. तर तुम्ही माझा सेवक मोशे याच्या विरुद्ध बोलायला का भ्याला नाही?
तेव्हा यहोवाचा राग त्यांच्यावर पेटला आणि तो निघून गेला. मेघही मंडपावरून सरकून गेला आणि पहा, मिरियाम बर्फासारखी पांढरी होऊन कोरडी झाली. आणि अरोनाने मिरियामाईला पाहिले तो पहा, ती कोरडी झाली. मग आरोन मोशेला म्हणाला, माझ्या प्रभू, मी तुला विनंती करतो, हे पाप आम्हावर ठेवू नको, कारण आम्ही मूर्खपण केले आहे आणि यात आम्ही पाप केले आहे. मी तुला विनंती करतो, कोणी आपल्या आईच्या पोटातून अर्धे शरीर नष्ट झालेला असा मेलेलाच बाहेर पडतो, सारखी ही होऊ नये. मग मोशे यहोवाजवळ रडला. तो म्हणाला, हे देवा, मी तुला विनंती करतो, तू हिला निरोगी कर. तेव्हा यहोवा मोशेला बोलला, जर तिचा बाप तिच्या तोंडावर नुसता थुंकला असता, तर ती 7 दिवस तरी लाजली नसती काय? ती 7 दिवस छावणी बाहेर कोंडलेली राहू दे आणि त्यानंतर तिला परत आत आणावे. मग मिरियाम 7 दिवस छावणीच्या बाहेर कोंडलेली राहिली आणि मिरियामेला परत आत आणण्यापर्यंत लोक प्रवासाला निघाले नाहीत. देवाने मिरियम आणि आरोन हे काय बोलत होते हे ऐकलं होतं. देवाने त्यांच्या संभाषणाला हलकं नाही घेतलं. इनफॅक्ट ही सेज दॅट व्हॉट यू आर स्पीकिंग इज सिरियस इन द साइट ऑफ गॉड. आणि एवढंच नाही तर मिरियमला काय केलं होतं, शी वॉज स्ट्रिकन बाय लेप्रसी. तिला कोड झालं होतं. देवाचा न्याय, देवाचा दंड तिच्यावर उतरून आला. आता आपल्याला जर असं वाटलं की ह्या गोष्टी जे देवानी केले हे थोडेसे चुकीचे नाही का, किंवा जरा हार्श नाही का, हे जरा खूपच देवानी ह्या गोष्टीकडे खूपच मोठा दंड दिला असं वाटत नाही का? देव ऍक्च्युली फक्त त्या ठिकाणी मिरियमला शिकवत नाहीये, तर इनफॅक्ट ही इज ट्राइंग टू टॉक टू द एंटायर कॉंग्रिगेशन ऑफ इस्रायल, की तुम्ही लोक एकमेकांबद्दल असे हेवा आणि एनव्हियस भावना जर ठेवणार असाल तर या गोष्टी मला चालणार नाहीत. इनफॅक्ट ही इज नॉट जस्ट टॉकिंग टू दॅट कॉंग्रिगेशन, ही इज टॉकिंग टू यू अँड मी टुडे, द रीडर्स ऑफ दिस वर्ड. जे लोक हे वचन वाचत आहेत या सर्वांची तो बोलत आहे की तुम्ही लोक ज्या वेळेला हे वचन वाचता, ही गोष्ट समजून घ्या की जर तुम्ही एकमेकांमध्ये, जर तुमच्या मनामध्ये हेवा निर्माण होत असेल, एकमेकांबद्दल वाईट भावना निर्माण होत असेल, त्याच्याबरोबरच असं का, माझ्याबरोबर असं का नाही, अशी भावना जर निर्माण होत असतील, सो यू हॅव टू बी केअरफुल, द लॉर्ड इज सेइंग. माहितीये का, कारण या गोष्टीनी, या पर्टिक्युलर पापानी, तुम्हाला माहितीये, देवाला दुःख होतं. आणि नुसती दुःख होत नाही तर त्याला ऍक्च्युली संताप येतो किंवा राग देखील येतो. काय म्हणलंय इथं, आय थिंक इट वॉज समवेअर इन द 9th वर्स, 9व्या वचनामध्ये असं काय लिहिलेलं आहे, दॅट द अँगर ऑफ द लॉर्ड बर्न्ड अगेन्स्ट देम. देवाचा जो राग होता ना, तो अक्षरशः त्यांच्या विरोधामध्ये त्यांच्यावर पेटला असं लिहिलेलं आहे. का पेटला? कारण ते असे बोलले. काय बोलले? तर त्यांनी मोशेच्या विरोधामध्ये या हेवाच्या भावनेने, एनव्हियस भावनेने त्यांनी अशा प्रकारचा कमेंट केला होता, आर्ग्युमेंट सुरू केले होते. इट हर्ट्स हिम, इट ग्रीव्स द लॉर्ड. एवढंच नाही की त्यांना त्या गोष्टीने देवाला इतकं अपसेट फिलिंग होतं, इट हर्ट्स हिम सो बॅड की तो तिथून निघून गेला. असं म्हटलेलं आहे की त्याला इतकं वाईट वाटलं की तिथून तो निघून गेला. ही लेफ्ट देम. काय म्हणलेलं आहे 9व्या वचनाच्या शेवटामध्ये, तो निघून गेला तिथून. देव निघून का जाते? त्यांनीच त्यांना बोलवलं ना, त्यांनीच त्या तिघांना तिकडे बोलवलं होतं, या तुम्ही ऐका आता माझं. पण आपण पाहतो की देव जसं त्याचं बोलून गेला त्याच्यानंतर तो निघून गेला, कारण त्याला त्या पापामुळे इतकं त्या गोष्टीबद्दल दुःख होतं किंवा हर्ट होतं, ही कॅनॉट स्टँड इट. म्हणूनच ज्या वेळेला मी असं बोलतो ना की बाबा त्याच्याबरोबरच असं का, माझ्याबरोबरच असं का नाही, यु नो व्हॉट एम आय डुईंग? यु नो, इफ आय एम स्पीकिंग द लँग्वेज ऑफ मिरियम, जर मी मिरियमासारखं जर असं बोललो की हॅज द लॉर्ड स्पोकन ओनली टू मोझेस, हॅजंट ही ऑल्सो स्पोकन टू अस, जर तो त्याच्याशीच या चांगल्या गोष्टी करतो, तो माझ्याशीच चांगल्या गोष्ट करू शकत नाही का? ज्या वेळेला मी असं म्हणतो की प्रभू ह्याच्याबरोबरच चांगलं का, माझ्याबरोबर चांगलं का नाही, ह्यालाच का निवडलं, मलाच का नाही, यु नो व्हॉट यू आर डुईंग, यु नो व्हॉट आय एम डुईंग, मी देवाच्या अक्षरशः आय एम स्लॅपिंग इन द फेस ऑफ द फादर. इट मे सीम हार्श, आय एम स्लॅपिंग इन द फेस ऑफ द फादर. कारण आयझिया काय लिहितो, यशा लिहितो की मी कोण आहे, मी माती आहे आणि तो कुंभार आहे. आय एम द क्ले, ही इज द पॉटर. व्हॉट डज दिस मीन? म्हणजेच मी ज्या वेळेला असं म्हणतो ना, प्रभू ह्याच्याबरोबर असं का, माझ्याबरोबर असं का नाही, माझ्याबरोबर पण व्हायला पाहिजे,
You know what I am saying? I am saying, Lord, you are making a mistake. In fact, you have made a mistake. ह्या गोष्टी माझ्याबरोबर पण व्हायला पाहिजे होते. प्रभू, मी इथं असलं पाहिजे होतं. प्रभू, मी हे केलं पाहिजे होतं, किंवा मी हे अचीव केलं. व्हॉट एव्हर आय एम ट्राईंग टू से टू द लॉर्ड दॅट दिस इज नॉट राईट, त्याच्याबरोबर असं चांगलं होते, माझ्याबरोबर चांगलं नाही होते. यु नो व्हॉट आय एम सेइंग टू द लॉर्ड? आय एम सेइंग, लॉर्ड, तू बरोबर नाही केलेलं आहेस. तू माझ्या जीवनामध्ये या गोष्टी अजूनपर्यंत केलेल्या नाहीयेत. आणि देव काय म्हणतो, यशाया काय म्हणतो, इनफॅक्ट तो म्हणतो की तो जो आहे ना, तो स्वतः कुम्हार आहे आणि माती कोण आहे? आपण आहोत. आणि माती कधी विचारू शकते का कुम्हाराला की तू असंच का करतो आणि तू तसंच का करतो? कॅन वी क्वेश्चन द पॉटर? वी कांट क्वेश्चन द पॉटर. वाय हॅव यू गिव्हन मी दिस शेप? वाय हॅव यू केप्ट मी इन द सन? है ना, ऊन लागलंय खूप, आता तरी सावलीमध्ये. सी, यू कॅनॉट क्वेश्चन हिम. आता मी तुम्हाला अजून एक वचन सांगतो. एक स्तोत्रसहितामध्ये एक सामिस्ट काय म्हणतो माहिती आहे का? ही सेज दॅट द लॉर्ड होल्ड्स नो गुड थिंग फ्रॉम दोज दॅट लव्ह हिम. हे वचन आहे, यू कॅन फाइंड इट आउट. स्तोत्रसहितामध्ये असं म्हटलेलं आहे की प्रभू जे लोक त्याच्यावर प्रीती करतात ना, त्यांच्यापासून तो कुठलीही चांगली गोष्ट रोखून ठेवत नाही. म्हणजेच काय, देव स्वतः रोखून ठेवत नाहीये माझ्यापासून, प्रोव्हाइडेड दॅट आय लव्ह हिम. नाउ वी ऑल लव्ह हिम, करेक्ट? मग जर आपण त्याच्यावर प्रीती करतो आणि देवाचं वचन हे सांगतं, जे स्पष्ट सांगतं की तो आपल्यापासून कुठलीही चांगली गोष्ट राखून ठेवत नाही किंवा लांब ठेवत नाही, दिस मीन्स तर ज्या वेळेला मला असं दुसऱ्यांना बघून माझ्या मनामध्ये अशी वाईट भावना जेव्हा येतात, जशी मिरियममध्ये आले, मी देवाला काय सांगते, प्रभूला सांगते, प्रभू, तू तुझं काम बरोबर करत नाहीयेस, तू ह्याला दिलं, तू मला पण दिलं पाहिजे होतं. अँड यू नो व्हॉट गॉड सेज? इट हर्ट्स द लॉर्ड. फर्स्टली त्याला दुःख होतं, त्याला त्रास होतो, त्याला वेदना पोचतात. आणि एवढंच नाही तर प्रभू म्हणतो, अरे मी तुझ्यासाठी वधस्तंभावर मेलो, ते काय काफी नाही? यु नो, आय हॅव डाईड ऑन द क्रॉस फॉर यू. आय हॅव डन सो मच फॉर यू. आय हॅव गिव्हन माय लाईफ फॉर यू. इट हर्ट्स द लॉर्ड, इट ग्रीव्स द लॉर्ड. आणि त्यानंतर आपण पाहतो की एवढंच नाही तर ही जी पर्टिक्युलर, हा जो पर्टिक्युलर पाप आहे ना, कुठला तर एन्वी किंवा हेवा, हा जो पाप आहे ना, हा काय करतो माहिती का? मनुष्याला अक्षरशः आतून खायला लागतो, एका प्रकारे खचून टाकतो तो. माहितीये का? कारण आपण इतकं गुंतून जातो त्याच्यामध्ये, इट बिकम्स लाईक अ डिझीज. इथं मिरियमला काय झालं होतं तुम्ही बघा, तिला कोड लागलाय, शी बिकम लेप्रेस. वेन शी बिकेम लेप्रेस, काय झालं होतं माहिती? लेप्रेसी कशी डिझीज आहे? असं म्हणतात, लेप्रेसी जी आहे ना, एका प्रकारे स्टिंकी डिझीज आहे. म्हणजे तिला त्या एका कोडी व्यक्तीकडनं एका प्रकारचा दुर्गंध किंवा एका प्रकारचा वास सुटलेला असतो. आणि असं म्हणतात की त्याला 100 फीट पासूनच लोकांना कळतं की या परिसरामध्ये कुठंतरी एक लेप्रेस व्यक्ती असेल. आणि ती स्किन खायला लागती, अक्षरशः पांढरी पडलेली. याकोबामध्ये तर असं वचन आहे दॅट वेन देर इज एन एनवियस थॉट, ज्या वेळेला आपल्या मनामध्ये हेवा असेल ना, तर यु नो व्हॉट देर इज अनक्वायटनेस, अँशियसनेस, अनक्वायटनेस ऑफ द सोल. हे याकोबामध्ये एक वचन आहे. मला नीट अध्याय आणि वचन आठवत नाहीये, बट आय एम ट्राईंग टू एनकरेज यू, प्लीज फाइंड इट आउट. असं लिहिलंय, ज्या वेळेला आपल्यामध्ये मनामध्ये ह्या विचार येतात ना, एकमेकांबद्दलच्या हेवासाठी किंवा एकमेकांच्या बद्दल लोभ धरतो आपण, त्या गोष्टींनी काय होतं माहिती का? एक अनसेटलिंग थॉट आपल्या मनामध्ये निर्माण करतं. अनसेटलिंग म्हणजेच काय? आपलं मन एकदम अँशियस होऊन जातं, रेस्टलेस होऊन जातं, अनक्वायटनेस निर्माण होतं, एका प्रकारची अस्थिरता इन द सोल. आणि का होत आहे? इट कुड बी बिकॉज ऑफ एनवी. कारण मिरियमनी या ठिकाणी काय केलंय, तिच्याच धाकट्या भावाचा जो देव ज्या प्रकारे वापर करून घेत होता, त्या गोष्टीचा तिला अक्षरशः इथं लोभ आलाय किंवा तिला त्या गोष्टींचा हेवा तिच्या मनामध्ये निर्माण झाली होती. तिसरी गोष्ट जी या पर्टिक्युलर पापानी होती माहितीये का काय? दॅट मीन्स इट टेक्स यू अवे. आयसोलेशन क्रिएट होऊन जातं. आता हा आयसोलेशन असा वर्ड आहे ना की या काळामध्ये एक्सप्लेन करायची पण गरज नाही. वी ऑल नो व्हॉट आयसोलेशन मीन्स, हे की नाही? इट मीन्स टोटली अवे, टोटली लॉक्ड समवेअर, अवे फ्रॉम द कम्युनिटी. इनफॅक्ट आजच्या जमान्यामध्ये तर अवे फ्रॉम द फॅमिली ऑल्सो. यु नो, या ठिकाणी जेव्हा तिला कोड झालं, तिला काय केलं गेलं होतं? तिला पण सांगितलं होतं आता हिला लांब ठेवा. एका कोडी व्यक्तीला तसंच करत होते, आयसोलेशनमध्ये ते लोक ठेवत होते.
आणि म्हणून तुम्ही बघा, ज्या वेळेला आपण एकमेकांबद्दल एका प्रकारची हेवाची भावना जेव्हा आपल्या मनामध्ये निर्माण होती कुठल्या व्यक्तीबद्दल, तुम्ही बघा, आपण जसं पहिले मी म्हणलं होतं, की आपण त्या व्यक्तीपासून काही कारण नसताना उगीचच दुरावले जातो. आपला पहिला हा स्वभाव असू शकतो किंवा आज देखील जर असेल, तर वी नीड टू ट्राय टू से टू द लॉर्ड दॅट लॉर्ड रिमूव्ह दिस फीलिंग अँड दिस पर्टिक्युलर बिहेवियर फ्रॉम मी. की कोणाचं तरी चांगलं होऊन मला वाईट वाटतंय किंवा कोणाचं तरी चांगलं होऊन मला असं वाटू लागलंय की मला ह्याच्याशी बोलायचं नाही. का? कारण ह्याचं चांगलं घडलं. आणि म्हणून आपण विनाकारण त्या व्यक्तींपासून लांब 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 होत जातो, इथपर्यंत की आपण त्यांच्याशी संबंध देखील सोडून टाकतो. आणि जर आपण काही वर्षांनी आठवलं ना की बाबा काय चाललं होतं, कशामुळे आपण ह्यांच्याशी दुरावलो, कशामुळे आपण ह्यांच्याबरोबर बोलत नाही, यू विल बी अमेज्ड टू नो की कारण काहीच नव्हतं. इट वॉज बिकॉज ऑफ आर मिसकन्सेप्शन. देव ह्यांनाच देतो, आपलं तर कल्याण होतच नाहीये. आणि याच गोष्टीमुळे माहितीये काय झालं, ह्या गोष्टीमुळे इनफॅक्ट दिस अफेक्ट्स द होल कम्युनिटी. ज्या वेळेला आयसोलेशन क्रिएट होतं ना कम्युनिटीमध्ये, एका फॅमिलीमध्ये ज्या वेळेला आयसोलेशन निर्माण झालेलं असतं, इट स्टार्ट्स अफेक्टिंग द होल फॅमिली. इनफॅक्ट ते पूर्णपणे एका कॉंग्रिगेशनला, एका फॅमिलीला रोखून ठेवतं, अस्थिर करून टाकतं, स्थिर करून टाकतं. इनफॅक्ट स्टॉलिंग इन वन प्लेस. काय झालं होतं इथं, मिरियमला एक दिवशी ज्या वेळेला तिला सांगितलं देवानी कोड झालंय, ठीक आहे, तिला सांगितलं की तू काय करायचं, आता 7 दिवस वेगळं राहायचंय. त्यानंतरचं वचन काय म्हटलेलं आहे, 15 वचन मध्ये असं म्हणलंय, आणि मिरियमेला परत आत आणीपर्यंत लोक प्रवासाला निघाले नाहीत. पूर्ण 6, इनफॅक्ट यू नो दिस नाव, वी हॅव डिस्कस दिस सो मेनी टाइम्स, की इथं 6 लाख नव्हते, तर इनफॅक्ट वी हॅव स्टडीड दॅट देवर मोर दॅन 30 लाख पीपल. जवळजवळ 30 लाख लोक होते ज्यांना मोशे काय करत होता, लीड करत होता. इमॅजिन करा, हे लोक निघून त्रासलेले, उन्हात, त्यांना खायला प्यायला पाहिजे तशा गोष्टी नाही. आता ह्यांना परत एका कारणामुळे जर त्यांना थांबावं लागेल, तर त्यांना अजून किती त्या गोष्टींनी इरिटेशन होऊ शकतं. सी व्हॉट इज हॅपनिंग, बिकॉज मिरियम सेंड. मिरियमाच्या पापामुळे, तिच्या या हेवाच्या भावनेमुळे, तिच्याद्वारे जे चूक घडली, तिच्यामुळे अक्षरशः हे पूर्ण कॉंग्रिगेशनला थांबावं लागलं तिकडं. ते पुढं जाऊ शकले नाही, कारण तिला कसं सोडून जात. असं म्हणलेलं की तिला आणीपर्यंत लोक प्रवासाला निघाले नाही. म्हणजेच काय होतंय, सी हा जो पाप आहे, एकमेकांबद्दल हेवा मनामध्ये आणणं, त्या गोष्टीवर इतकं खत पाणी त्याला लावणं, त्या गोष्टीमुळे आपण कशा ना कशा प्रकारे तरी कम्युनिटीपासून दुरावले जातो, एकमेकांपासून आपण लांब जातो. आणि त्या गोष्टींनी काय होतं की एका प्रकारे मंडळीची जी प्रगती व्हायला पाहिजे, किंवा फॅमिलीची जी प्रगती व्हायला पाहिजे, किंवा कम्युनिटीची जी प्रगती व्हायला पाहिजे, ती होत नाही, पुढं जात नाही. आपण थांबून एका ठिकाणी स्थिर उभे राहतो. वाय? बिकॉज वन पर्सन इज ब्रिंगिंग दिस पर्टिक्युलर सिन. इट इज दॅट सिरियस, है ना? आणि आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे येत आहोत. आपण पाहूया की मोशेने एक्झॅक्टली काय केलेलं आहे. सी व्हॉट मोझेस डज. मोशे असं म्हटलेलं आहे की तो रडला. 13 वचन, मग मोशे यहोवाजवळ रडला, तो म्हणाला, हे देवा, मी तुला विनंती करतो, तू हिला निरोगी कर. आपण जर मोशेच्या ठिकाणी असतो, इनफॅक्ट या ठिकाणी जे वचन म्हणले ना की मोशे रडला, तर त्या मूळ हिब्रू शब्दाचा जर अर्थ तुम्ही पाहिला ना, तर असं म्हणतात, इट मीन्स क्राईड आउट पॅशनेटली. फक्त रडला नाही, तर ही इज क्राईंग आउट पॅशनेटली टू द लॉर्ड, दॅट लॉर्ड हिअर मी नाव प्लीज अँड हील हर. तू प्लीज माझा ऐक प्रभू, आणि तिला तू बरं कर, तिला निरोगी असं तू कर. आता जर तुम्ही आणि मी मोशेच्या ठिकाणी असतो, थिंक अबाउट दिस जस्ट फॉर अ सेकंड. इमॅजिन तुम्ही आणि मोशेच्या ठिकाणी आहोत. आपल्याला कळालं की आपल्याच भावा बहिणींनी आपल्याबद्दल असं काय काय कुरकुर केली आहे, किंवा चर्चा केली आहे जे त्यांना पटलेलं नाही आहे, त्यांना आपल्याबद्दलच असा मनामध्ये हेवा निर्माण झाली आहे. देवानी त्याचा न्याय केलेला आहे, आणि आपल्याच मोठ्या बहिणीला त्यांनी कोड लावून दिलेला आहे. बरोबर आहे. जर आपण असतो ना मोशेच्या ठिकाणी, तर आपण काय बोललो असतो, ऍटलीस्ट आय थिंक आय वुड हॅव सेड की लॉर्ड हीलर, बट इव्हेंच्युअली तू तुझा वेळ घे, तुला जसं तिला बरं करायचं कर, है ना. प्रभू तिला बरं होऊ दे, पण तिला लेसन, लेट हर लर्न द लेसन ऑल्सो ना. तिला हे पण कळू दे ना की ती कशी काय चुकली. तिला एक प्रकारची शिक्षण येऊ दे, तिला लेट हर अंडरस्टँड वेअर शी वेंट रॉंग. लॉर्ड बी मर्सीफुल अँड हील हर, बट प्रॉबब्ली नेक्स्ट इयर, 1 वर्ष राहू दे तिला असंच
लक्षात राहू दे तिने काय केलं. वी डू दिस, है ना. ऍक्च्युली इफ यू हॅव एव्हर हॅड अ ब्रदर और एव्हर हॅड अ सिस्टर, यू नो की ज्या वेळेला आपल्या बहिणीला किंवा भावाला जर काही कारणामुळे आई वडिलांकडून शिक्षा मिळत असेल ना, आणि आपल्याला माहिती आहे की ते चुकले होते आणि त्यांना योग्य शिक्षा मिळालेली आहे, आपण शांत बसतो आणि आपल्याला फार मनात आनंद होतो की ठीक आहे, अजून मारा हिला किंवा अजून ह्याला हे करा. सी, इफ यू अँड आय वर इन मोझेस प्लेस, आपण पण जर मोशेच्या ठिकाणी असतो ना, तर आपण म्हणलो असतो, प्रभू जाऊ दे तिला, दे तू अजून शिक्षा, दे अजून, राहू दे असंच. पण मोशे असा नव्हता. मोशे इतका नम्र व्यक्ती होता, म्हणूनच पवित्र शास्त्र मोशेबद्दल असं सांगतं. इनफॅक्ट फक्त मोशे नाही लिहित, तर प्रभू ज्या वेळेला त्या तिघांना बोलवतो मंडपामध्ये, तर तो त्यांच्याशी प्रत्यक्षात बोलून काय म्हणतो की सर्व घराण्यांमध्ये मोशे इतका विश्वासयोग्य व्यक्ती कोणी नाहीये. इंग्लिशमध्ये इट सेज दॅट देर इज नॉट इवन अ सिंगल पर्सन ॲज फेथफुल ॲज मोझेस. इतका फेथफुल होता तो, है ना. आणि त्याचबरोबर आपण बघतो की त्यांनी ज्या वेळेला असं केल्यानंतर मग मोशेसाठी प्रभू इतका त्याच्या बाजूनी काय करतो, न्याय करत आहे. पण प्रभूने ही जी गोष्ट केली इथं, जे न्याय त्यांनी तिकडे केलाय, तर आपण जर मोशेच्या ठिकाणी असतो तर आपण एखाद्या वेळेस मोशेनी केलेली गोष्ट नसतं केलं, आपल्याला आनंद झाला असता. आपण म्हणतो ना आजकाल काय म्हणलंय वचनमध्ये, आनंद करणाऱ्यांबरोबर आनंद करा आणि दुःख करणाऱ्यांबरोबर तुम्ही दुःख करा. यू वीप विथ द वन्स हू आर वीपिंग अँड यू रिजॉइस विथ द वन्स हू आर रिजॉइसिंग. पण आजचं गणित उलटं झालंय. वी आर रिजॉइसिंग विथ द वन्स हू आर वीपिंग अँड वी आर ऍक्च्युअली वीपिंग वेन समबडी इज रिजॉइसिंग. थिंक अबाउट दिस. आपण जर मोशेच्या ठिकाणी असतो तर तिला दुःख होते ना, आपल्या मनात आनंद झाला असता, बरं झालं तुला शिक्षा मिळाली. पण प्रभू काय म्हणतो, दुःख करणाऱ्यांबरोबर तुम्ही दुःख करा, शोक करणाऱ्यांबरोबर तुम्ही शोक करा. सी, व्हॉट आय एम ट्राइंग टू गेट ॲट इज दॅट मोझेस वॉज सो फेथफुल. तो इतका फेथफुल होता की अशा परिस्थितीमध्ये असताना देखील त्याच्या विरोधामध्ये, त्याच्यासाठी, त्याच्या पक्षात देवानी एक न्याय तिथं दिलेला आहे, तरी देखील तो प्रभूला म्हणतो, लॉर्ड डू इट नाव इमिडिएटली अँड हील हर प्लीज. आणि असं म्हणलंय, मोशे तिथं रडला. रडणाऱ्यांबरोबर शोक करणाऱ्यांबरोबर तो शोक करत होता. आता हे कोण लोक होते? हे त्याचे स्वतःचे भाऊ आणि स्वतःची बहीण होते. दिस वॉज हिज फॅमिली. ही वॉज प्रेइंग फॉर द पर्सिक्युटर्स बट हिज फॅमिली. आपण पाहतो ना, प्रभूने आपल्याला काय सांगितलंय, त्रास देणाऱ्यांसाठी, पर्सिक्युटर्ससाठी प्रे फॉर देम. आणि आपण काय करतो, युजली वी प्रे ओनली फॉर आवर फॅमिली, बट मोझेस इज डुईंग बोथ दीज थिंग्स. ही इज प्रेइंग फॉर हिज फॅमिली अँड ॲट द सेम टाइम तो कोणासाठी प्रार्थना करतोय, ज्यांनी त्याच्यासाठी त्रास दिला किंवा ज्यांच्या मनामध्ये ह्याच्याबद्दल चांगले भावना नव्हते, स्वतःचीच बहीण, स्वतःचेच भाऊ. आता प्रश्न असा आहे की जी प्रार्थना मोशेने इथं केली, सी, इट इज वन ऑफ द मोस्ट स्मॉलेस्ट प्रेयर्स. खूप छोटीशी प्रार्थना आहे की प्रभू तिला बरं कर, प्लीज निरोगी कर, है ना. आणि आपण बघतो की इट इज अन इंटरसेशन प्रेयर. मोशेला आरोन सांगतो की बाबा हिच्या वतीने तू काय कर, मध्यस्थीची प्रार्थना कर, प्रभू तुझं ऐकेल. आणि मध्यस्थीची प्रार्थना मोशे करतो. आणि कशा प्रकारे त्यांनी केली आहे, तो रडला, आरोळी करतो आणि मग प्रार्थना करतो. आज आपल्याला पण जर अशी प्रार्थना करायची असेल तर मोशे सारखं शुद्ध अंतःकरण असणं फार गरजेचं आहे. मिरियम आणि आरोनासारखं आपल्याला मनामध्ये हेवा ठेवून एकमेकांपासून दुरावलं जाणं हे बरोबर नाहीये. देवाला हे योग्य नाही ठरत. त्याला वाईट वाटतं, या गोष्टीने दुःख पोचतं. पण तो ह्याच गोष्टींची अपेक्षा करतो की तुम्ही तुमच्यामधले जे शोक करणारे आहेत त्यांच्यासाठी तुम्ही मध्यस्थीची प्रार्थना तरी करा ना. गॉड वॉन्टेड अस टू प्रे अँड ही वॉन्ट्स अस टू प्रे इवन नाव. पण ते कधी होईल, ज्या वेळेला आपलं अंतःकरण शुद्ध आहे. आणि आपण ह्यासाठी काय प्रार्थना केली पाहिजे की जर माझ्यासाठी, जर माझ्या मनामध्ये असं कुठला व्यक्ती असेल किंवा माझ्या मनामध्ये थोडी पण या पापाची जर एक प्रकारचा अंश देखील असेल, तर तू माझ्या अंतःकरणातनं हे पुसून टाक, काढून टाक. मग मी शुद्ध अंतःकरणाने प्रार्थना करू शकेल. गेट रिड ऑफ दिस एनवी सो दॅट वी कॅन प्रे अर्नस्टली अँड ऑनेस्टली. आता तुम्ही एक विचार करा, ह्या गोष्टींचं जर आपण पाहिलं तर ह्या गोष्टींची सेम प्रार्थना प्रभू येशू करतो लूक 23 आणि 34 मध्ये. ज्या वेळेला तो वधस्तंभावर होता, तो काय प्रार्थना करतो प्रभू, की ह्यांच्या विरोधामध्ये हे पाप तू मोजू नको. फादर फॉरगिव्ह देम
फॉर दे डू नॉट नो व्हॉट दे आर डुईंग. जे लोक त्याला त्रास देत होते, जे लोक त्याला वधस्तंभावर त्यांनी धरून त्याला हे केलं होतं, क्रुसिफाय केलं होतं, जे लोक त्याची खिल्ली आणि मस्करी उडवत होते खाली, तरी देखील तो त्यांच्यासाठी प्रार्थना करतो, प्रभू ह्यांच्या विरोधामध्ये हे पाप तू मोजू नको. ऍक्ट 7:59. स्टीफन काय म्हणलंय, ज्या वेळेला त्याला धोंडमार होत होती, त्याच्यावर दगडफेक होत होती, त्यावेळेला तो प्रभूकडे प्रार्थना करतो, म्हणतो की प्रभू माझा आत्मा तू स्वीकार कर. आणि त्यानंतर असं म्हणलंय, तो त्याच्या गुडघ्यावर पडला आणि त्यांनी देवाकडे रडून आरोळी केली. ही क्राईड आउट टू द लॉर्ड दॅट लॉर्ड डू नॉट होल्ड दिस सिन अगेन्स्ट देम. त्यांच्या विरोधामध्ये हे पाप तू धरू नकोस, मोजू नकोस. सी वाय इज ही प्रेइंग. आज त्याच्या बदलेत आपण असलो असतो ना, स्टेफनाच्या बदलेत, येशूच्या बदलेतच जाऊच द्या. वी कॅनॉट पुट आवर सेल्स इन हिज शूज, नेव्हर. पण स्टेफनाच्या जागेत जर आपण असलो असतो ना, तर म्हणलं असतं, प्रभू हे बघ काय लोक आहेत, हे ह्यांच्यासाठी अजून अधिक कठीण परिस्थिती आण, शिक्षा कर या लोकांना. मोशेला बघा, मोशे पण म्हणला असता, प्रभू हे फक्त कोड काय लावलंयस तू, हिला अजून काहीतरी शिक्षा दे. लॉर्ड सेड इन मॅथ्यू 5, ही सेड प्रे फॉर दोज हू पर्सिक्यूट यू. है ना. आज या जगामध्ये आपण अशा देशामध्ये राहत आहोत जे ॲक्च्युअलमध्ये इट इज इन द टॉप 10 पर्सिक्युशन्स अगेन्स्ट आर फेथ. करेक्ट. डू यू नो दिस? पूर्ण जगभरामध्ये, इन द होल वर्ल्ड, वी आर इन द टॉप 10 लिस्ट नाव. प्रे फॉर दीज पीपल. या राज्यासाठी प्रार्थना करा, या गव्हर्नमेंटसाठी प्रार्थना करा, या लोकांसाठी प्रार्थना करा की प्रभू ज्या ज्या ठिकाणी तुझे दास, ज्या ज्या ठिकाणी तुझे सेवक कार्य करत आहेत, त्यांना यश मिळावं. त्यांच्या जीवनामध्ये येणारे सर्व अडखळण तू काढून टाक. आणि जे लोक त्यांना त्रास देत आहेत, जे लोक त्यांच्या विरोधात वागत आहेत, त्यांना नको ते शासन त्यांच्यावर होत आहे, त्या लोकांना तू प्लीज क्षमा कर. त्यांच्यासाठी पण तारणाचा मार्ग तू बंद करू नकोस. त्यांच्यासाठी पण तो तारणाचा मार्ग जो आहे, तो द्वार जो आहे, तो उघडाच ठेव. त्यांच्यावर देखील तू कृपा कर, तू प्रीती कर. आणि आमच्यामधली ही हेवा किंवा हा एनव्हीएस जो स्वभाव आहे, तो तू काढून टाक. जोपर्यंत आपल्यामधून हा एनव्हीएस स्वभाव किंवा हेवा असलेला हा जो भावना, ही जी भावना आहे, ही निघून जात नाही ना, तोपर्यंत आपण त्या व्यक्तीसाठी प्रार्थना कशी करणार? इथं मोशेला ॲक्च्युअलमध्ये वाटलं असतं तर त्यांनी प्रार्थना केलीच नसती, पण तो तरी देखील करतो, कारण त्याचं अंतःकरण शुद्ध होतं. जर तुम्ही विचार केला ना, आज एकमेकांना आपण जेव्हा फोन करतो तर काय विचारतो, काय रे बाबा कसं चाललंय, हाऊज एव्हरीथिंग, हाऊज थिंग्स विथ यू, अँड वी ऑल से या एव्हरीथिंग इज गुड बाय गॉड्स ग्रेस. आणि त्याच्यानंतर मग आपली लिस्ट सुरू होऊन जाते. असं चाललंय, तसं चाललंय, हे व्यवस्थित नाही, ते व्यवस्थित नाही, ह्या गोष्टी नाही आहेत, त्या गोष्टी नाही आहेत ना. वी स्टार्ट विथ अ लिस्ट इमिडिएटली. बट ट्राय टू अंडरस्टँड की स्तोत्र 23, जे आपल्याला ॲक्च्युली सगळ्यांना एका प्रकारे तोंडपाठ असतं, त्याचं पहिलं वचन काय सांगतं? परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला काही उणे पडणार नाही. आय शॅल नॉट बी इन वॉन्ट. आपण कधी अशी प्रार्थना करूया प्रभूकडे की प्रभू, वेन समबडी आस्क्स यू हाऊ आर यू डुईंग, हाऊ आर थिंग्स विथ यू, इट वुड बी सो ग्लोरियस इफ वी कुड आन्सर इन दिस वर्स, हाय हाऊ आर यू, द लॉर्ड इज माय शेपर्ड अँड आय एम नेव्हर इन वॉन्ट. है ना. किती चांगलं होईल ज्यावेळेला आपण अशा प्रकारे उत्तर द्यावं लागेल देवाच्या वचनातनं. त्याला किती आनंद होईल, त्याला किती एका प्रकारे आपण संतोष पोचवू शकतो विथ अ जेन्युइन हार्ट. टुडे आय डोंट वॉन्ट टू से दिस, बट तुम्ही विचार करा की आपल्याकडे जे एका प्रकारे गरज नसताना आपण ज्यावेळेला आपण टीव्ही पण बघतो ना, देर आर सो मेनी थिंग्स, सो मेनी ॲडव्हर्टाइजमेंट्स दॅट वी वॉच. एका प्रकारे आपल्या मनामध्ये हे टाकलं जातं की ह्या गोष्टी तुला पाहिजे, या गोष्टी तुला असायला पाहिजे, अँड वी स्टार्ट ऑर्डरिंग देम. प्रत्येकाकडे आज ॲमेझॉन असेल, वेगवेगळ्या प्रकारचे ॲप्स असतील, सगळ्यांचे विश लिस्ट असतात. आपल्याकडे असे विश लिस्ट का झालेत निर्माण, है ना. वी से दॅट आय शॅल नॉट बी इन वॉन्ट अँड वी हॅव अ विश लिस्ट रेडी की आय वॉन्ट दिस, प्रॉब्ली नेक्स्ट मंथ आय विल बाय. See, why am I saying this? It's not wrong to buy, okay? God has blessed you, you can buy. But what I'm saying is की ह्या गोष्टीला तुम्हाला तुमच्या मनामध्ये, आपल्या मनामध्ये त्याचं रूपांतर हेवामध्ये नका होऊ देऊ. कारण ज्या वेळेला एकाकडे आपण पाहतो ह्या गोष्टी आहेत आणि आपल्याकडे ते नाही, मग आपण लगेच असं म्हणू शकतो, प्रभू ह्याच्याकडे ते आहे, माझ्याकडे नाही, तू ह्याला दिलंस, तू मला का नाही दिलंस, प्रभू ह्याच्याशी बोलू शकतो तर आमच्याशी का नाही बोलू शकत. आणि ह्याचं रूपांतर
ज्या प्रकारच्या पापामध्ये घडतं त्या पापानी प्रभूला त्रास होतो, त्याला राग येतो, आणि असं म्हटलेलं आहे त्याला इतक्या प्रकारे त्याला वेदना पोहोचला की तो निघून गेला त्यांच्याकडून. नाउ व्हॉट आय एम ट्राइंग टू टेल यू हिअर इज, लाईक मोझेस, वी हॅव टू लर्न टू थिंग्स टुडे, की आज आपल्यामध्ये ही जी चूक मिरियमनी केली होती ती आपल्याकडनं नको व्हायला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की जे गोष्ट मोशेने केली होती ती आपण शिकूया. लेट अस प्रे फॉर दोज हू आर पर्सिक्युटिंग. लेट अस प्रे अँड क्राय आउट. ज्या प्रकारे ह्यांनी प्रार्थना केली ना त्या प्रकारे आपण देवाकडे आरोळी करूया की देवा, आज तुझे अनेक सेवक आहेत ज्यांच्यावर छळ होतोय. देवा, आज अनेक लोक आहेत जे त्रासातून चाललेले आहेत. आज अनेक अशी गरजू व्यक्ती आहेत, गरजू कुटुंब आहेत ज्यांच्या घरांमध्ये काही ना काहीतरी उणीव आहे किंवा कोणाचं ना कोणाचं तरी देहांत झालेलं आहे. फादर, वी आर प्रेइंग, वी आर इंटरसीडिंग फॉर देम, दॅट हॅव मर्सी ऑन देम. है ना? लेट अस प्रे फॉर आवर फॅमिली टुडे. लेट अस प्रे फॉर दोज हू persecute us. May God grant us His wisdom.